काय तोडगा काढलाय? आमचा तोडगा म्हणजे स्वावलंबन, बिकम इंडिपेंडंट प्रोफेशनल. आम्ही कुठल्याही प्रकारची टिप देत नाही, कुठली ॲडवायझरी सर्व्हिस करत नाही, कुठलाही सॉफ्टवेअर विकत नाही, कुठलाही पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिस करत नाही. आमचं यूट्यूब चॅनल किंवा कुठलंही चॅनल मॉनिटाईज नाही आहे. आम्ही यूट्यूबमधून पैसा नाही कमवत, इंस्टाग्राममधून पैसा नाही कमवत आणि ॲडवायझरी मी कधीही केली नाही. का? लोक खूप विचारायचे की अरे हमको ॲडवाइस दो, हम इतना पैसा देते. माझं पहिल्यापासून एक धोरण राहिलं आहे की मी जर ॲडवाइस करून कोणाला पैसा कमवता आला तर तो ॲडवाइस मी स्वतः करता का नाही वापरायचा. आणि मी स्वतः इंडिपेंडंट ट्रेडर आहे, मी स्वतः ट्रेडिंग करतो, हा पण ट्रेडर आहे. दे ऑल आर डुईंग गुड. माझ्याकडे अजून माझे को ट्रेनर्स पण आलेत. निखिल कोवळे, HDFC बँक, त्यानेही तो देखील आता HDFC बँकेत जो त्याचा पगार होता त्याच्यापेक्षाही जास्त कमवतोय मार्केटमधून. सिद्धेश निर्मल MPSC एक्झाम क्लिअर झाली, पण MPSC नंतर BMC मधली नोकरी नाही मिळाली, कारण ग्रॅज्युएशनला 60% नव्हते, 49% होते. त्यामुळे BMCचा जॉब गेला. मी त्याला म्हटलं तू चांगल्या ठिकाणी आलायस, तो BMCचा जॉब असता तर काहीतरी वेगळंच करत असतं आज. तर त्यामुळे तो पण खुश आहे. तो पण आज त्याने सिल्वरच्या 2 का 3 ट्रेड केलेत आणि आता त्याने बाईक बुक केली. आजच मला सांगितलं त्याने सकाळी. तुम्ही सगळे छान असं सांगताय, पण मुळात मार्केटविषयीचं बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की निगेटिव्ह सांगतो तुम्हाला काय आहे. माणूस नुकसानीत जातो यासाठी काय? हां, बघा कसं आहे ना, सेबीच्या रिपोर्ट प्रमाणे 93% पीपल लूज मनी इन द मार्केट्स. हे कोण आहेत माहिती आहे का? जे काहीही अभ्यास न करता मार्केटमध्ये येतात, काहीही न शिकता येतात, इकडचे तिकडचे व्हिडिओ बघतात, एखादा छोटा मोठा कोर्स करतात आणि मग मार्केटमध्ये येतात. मार्केट हे स्किल आहे. मार्केटमध्ये तुम्हाला स्किल लागतं, नुसतं नॉलेज असून उपयोग नाही आहे. आमच्या देखील इथे देखील लॉस करणारी माणसं आहेत, जे दिलेला मार्ग नाही करत, डिसिप्लिन नाही पाळत, त्यांचाही लॉस होतो. पण आत्ता रिसेंटली आम्ही सर्वे केला, ह्यांच्याच बॅचला, तुझ्या बॅचला किती टक्के लोकांचे प्रॉफिट होणार आहे? 70% होते प्रॉफिट. 90% लोक. आता 3 महिन्याचा कोर्स, आत्ताच आमचं कन्व्होकेशन झालं, त्याचा एक यूट्यूबमध्ये व्हिडिओ देखील तुम्हाला मिळेल. पण मी पुन्हा एकदा सांगतो, 1000 दिवस देण्याची तयारी असली पाहिजे. 1000 दिवस. होतंय कसं माहिती आहे का, आपण डॉक्टर होतात, इंजिनियर होतात, त्यानंतर लोकांचं कसं, अच्छा तू आत्ता जॉईन केलंय, त्याला कितना प्रॉफिट आहे, अरे कोर्स चालू केला का तू प्रॉफिट विचारतोयस. आणि आम्ही देखील सांगताना हेच सांगतो की तुम्ही 1000 दिवस त्याची तयारी ठेवा. आमच्याकडे प्रचंड सपोर्ट आहे. कोर्स झाल्यानंतर देखील आम्ही त्यांना सोडत नाही. आमच्याकडे आस्था सत्संग सेंटर म्हणजे काय, तर सत्संग घेतो आम्ही. आता उदाहरणार्थ आता असं एक हे असतं सत्संग, आर्थिक सत्संग. इथे भजन कीर्तन होत नाहीत. तिथे माझं काय झालं, मी काय चूक केली, एखादा जर स्वतःच्या ट्रेडबद्दल, नुकसानीबद्दल सांगतो तर इतरांना त्याचा धडा मिळतो. त्यामुळे एकमेकांकडून शिकतात सगळे आणि एकमेका सहाय्य करू म्हणतात ना. त्यामुळे आमचं एक कल्चर आहे, त्या कल्चरला आम्ही नाव दिलंय अफुफा. अफुफा म्हणजे ऑल फॉर वन, वन फॉर ऑल. सगळे एका करता आणि एक सगळ्यांकरता. आणि आमच्याकडे 1000च्या संख्येने व्हॉलेंटियर्स आहेत. हे कोर्स करत असताना लोकांना सपोर्ट मिळतं. डाऊट असेल, इनफॅक्ट काही गव्हर्नमेंटचे चीफ सेक्रेटरी, ॲडिशनल चीफ सेक्रेटरी आमचे स्टुडंट आहेत, काही ब्युरोक्रॅट्स आमचे स्टुडंट आहेत. आणि ते म्हणतात की IIMचे डायरेक्टर आमचे स्टुडंट आहेत. ते म्हणतात तुमच्याकडे जी शिक्षण पद्धती आहे ना ही कॉलेजमध्ये असली पाहिजे, कारण शिकताना जो सपोर्ट आम्ही देतो तो जगात कुठे नाही आहे. आमच्या गुरुकुलमध्ये जेव्हा 14 जण बसतात त्यांच्याबरोबर एक मॉनिटरही बसतो जो सिनियर असतो. असं समजा की तुम्ही मेडिकल कॉलेजमध्ये आहात आणि एक अच्छा विश्वनाथ सर्जन तुमच्याबरोबर बसला आहे तुम्हाला सांगायला, तुमचे डाऊट सॉल्व्ह करायला. अशी आमची ओव्हरऑल स्ट्रक्चर आहे.